शहराच्या आदिवासी विभागीय कार्यालयात विद्यार्थ्यांचे आंदोलन। विद्यार्थ्यांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणाऱ्या शासन निर्णयाला रद्द करण्याची मागणी। वर्ध्यात आदिवासी विद्यार्थी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी 5 ऑगस्ट रोजी निघालेल्या शासन निर्णयाचा विरोध करण्यासाठी आंदोलन केले आहे। आदिवासी विद्यार्थ्यांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारा शासन निर्णय आदिवासी विभागाने काढला असल्याचा आरोप करीत हा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी होत आहे। या आंदोलनात मुली व मुलं सहभागी झाले असून हे आंदोलन आदिवासी विभागीय कार्यालयाच्या आवारात केले जात आहे। शासन निर्णय काढायला लावणाऱ्या आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलनातून करण्यात आली आहे। या आंदोलनात पोस्टर उंचावून शासन निर्णयाचा निषेध करण्यात आलाय। मध्यंतरी 5 ऑगस्टला याच आदिवासी विकास विभागाने विद्यार्थी विरोधी नियमावली वसतिगृहासाठी एक शासन निर्णय काढलेला होता की आदिवासी विद्यार्थ्यांनी कोणत्याही संघटनेमध्ये सहभागी होऊ नये, आंदोलन करू नये, त्यांच्या तक्रारी ह्या प्रसार माध्यमांपुढे मांडू नये। अशा जुलमी सरकारने जर का आदिवासी विद्यार्थ्यांचं तोंड दाबून लाथाबुक्क्या मारणारे जर का नियम हे लावत असन तर आदिवासी विद्यार्थी जो आहे हा आक्रमक आजच्या परिस्थितीमध्ये झालेला आहे। परंतु पीसफुल प्रोटेस्ट आम्ही प्रत्येक पीओ कार्यालयामध्ये सुरू केलेला आहे आणि याचा अंजाम एकच राहील, जर हे गव्हर्नमेंटनी जर का GR रद्द केले नाही आणि आदिवासी विकास मंत्र्याने नैतिक जबाबदारी घेऊन जर का राजीनामा दिला नाही तर संपूर्ण आंदोलन हे सेंट्रलाइज होऊन आम्ही येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्र्याचा सुद्धा राजीनामा मागू। नाही, कुठेतरी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचं काम हे सरकार करत आहे। दुसरी गोष्ट, यांनी फंडामेंटल राईट्सला सुद्धा छेडण्याचं काम केलं। यांनी GR मध्ये म्हटलं आहे की विद्यार्थ्यांना अखंड शिक्षण घेण्यात यावं, म्हणजे खंड नसावा शिक्षणामध्ये, आणि 15 किलोमीटरच्या आतमधील गावातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावा। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांच्या मायबापाचं इन्कमच वर्षाचं 50,000 आहे, ज्यांचे खायचे वांदे आहे, त्या विद्यार्थ्यांनी काय करावं? त्यामध्ये वसतिगृहातीलच विद्यार्थ्यांचा समावेश होतो आणि मॅक्झिमम आदिवासी, जसं की समाज कल्याण विभागामध्ये एक स्वाधार योजना राबवल्या जाते, त्याच धर्तीवर आमची मागणी आहे की 10वी नंतर जसं समाज कल्याणच्या विद्यार्थ्यांना जर का वसतिगृहामध्ये प्रवेश मिळाला नाही तर त्यांना स्वाधार योजना मिळते, परंतु ट्रायबल डिपार्टमेंट म्हणते की 12वी नंतरच्या विद्यार्थ्यांना स्वयं योजना देण्यात यावी। म्हणजे जो त्याचा आयुष्याचा टर्निंग पॉईंट असतो 10वी नंतर, त्याचा टर्निंग पॉईंट नसताना जे शैक्षणिक वळण त्याला व्यवस्थित भेटलं पाहिजे, तो रस्ताच मोकळा करण्याचं काम हे सरकार करत आहे। सर्वांना माहितच आहे की गेल्या 5 दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन चालू आहे। आणि कशासाठी चालू आहे? कारण शासनाकडून जे GR आदिवासी विद्यार्थ्यांसाठी जो GR आलेला आहे तो आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचा नाही आहे। त्यामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचा विचार न करता, त्यांचा भविष्याचा विचार न करता जे काही त्याच्यामध्ये जे बदल केले आहे ते विद्यार्थ्यांचा कुठेतरी त्यांच्या भविष्याचा नाश करत आहे। आणि जे विद्यार्थी आहे, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलं आहे शिका संघर्ष करा आणि संघटित व्हा। जर आम्ही शिकणारच नाही तर आमचं भविष्य कसं राहणार? कारण आम्ही आदिवासी म्हटलं तर बहुतेक विद्यार्थी असते ज्यांना शिक्षणाचा अधिकार असून सुद्धा कुठे शिक्षण घेता येत नाही, ज्यांना खूप काही माहिती नसते, ज्यांना खूप गावखेड्यांमध्ये खूप काही माहिती पोहोचत नसते, पण जे विद्यार्थी इथपर्यंत पोहोचते, एवढं सगळं संघर्ष करून इथपर्यंत पोहोचते, आणि जर शासन किंवा सरकार त्यांना जर वयाची अट देत आहे, म्हणजे हे कुठल्या प्रकारचं सरकार